Diagnosis of TB. केस फाइंडिंग. आपण अनुमानित फुफ्फुसाचा क्षय रुग्ण कसा ओळखावा, निदानासाठी कोणत्या चाचण्या कराव्यात याची माहिती घेऊयात. डायग्नोस्टिक अल्गोरिदम फॉर पल्मनरी टीबी. अनुमानित फुफ्फुसाचा क्षय रुग्ण आढळल्यास या रुग्णाची निदान निश्चिती करण्यासाठी बेडका नमुना तपासणी करणं आवश्यक आहे. त्याकरिता 2 बेडका नमुने घ्यावेत. 1 स्पॉट व 1 सकाळी अथवा 2 स्पॉट 1 तासाच्या अंतरानं. 2 बेडका नमुन्यांपैकी एकही बेडका नमुना दूषित आढळल्यास त्यास मायक्रोबायोलॉजिकली कन्फर्म्ड फुफ्फुसाचा क्षयरोगी असं म्हणावं. जर दोन्ही बेडका नमुन्यांमध्ये दोष नसेल व रुग्णाच्या छातीचा एक्स-रे उपलब्ध असेल तर तो पाहावा. एक्स-रे उपलब्ध नसल्यास एक्स-रे साठी संदर्भित करावं. छातीच्या एक्स-रे मध्ये विकृती आढळल्यास CBNAT अथवा TrueNAT चाचणी करावी. त्याकरिता 2 बेडका नमुने, 1 स्पॉट व 1 सकाळचा अथवा 2 स्पॉट 1 तासाच्या अंतरानं घ्यावेत. CBNAT अथवा TrueNAT चाचणीमध्ये क्षयरोगाचे जंतू जीवाणू दिसले नाहीत तर क्षयरोग नाही असं निदान करावं. क्षयरोगाचे जीवाणू जर दिसले तर क्षयरोगाचं निश्चित निदान झालं असं समजावं. CBNAT तसंच TrueNAT चाचणीमध्ये क्षयरोगाचे जीवाणू आढळल्यास आणि CBNAT अथवा TrueNAT अहवाल रिफॅम्पिसिन सेन्सिटिव्ह असेल तर दुसरा बेडका नमुना IRL कडे फर्स्ट लाईन LPA ची चाचणी करण्यास पाठवावा. यामध्ये INH रेझिस्टन्स आहे का हे कळू शकेल. जर FL-LPA अहवाल H सेन्सिटिव्ह आला तर आपण DSTB औषधोपचार जसा चालू आहे तसा चालू ठेवावा. जर FL-LPA अहवाल H रेझिस्टन्स असेल तर DRTBचा H मोनोपॉली रेजिमेन सुरू करणं आवश्यक आहे. CBNAT अथवा TrueNAT अहवाल रिफॅम्पिसिन रेझिस्टंट असेल तर दुसरा बेडका नमुना IRL कडे फर्स्ट लाईन LPA, सेकंड लाईन LPA व कल्चर DST, मॉक्सिफ्लॉक्सेसिन, लिनेझोलिड, पायरिझिनामाइड या औषधांची संवेदना चाचणी करण्यास पाठवावा. यामध्ये INH, इथिनोमाइड आणि फ्लोरोक्विनोलोन इत्यादी औषधांचं रेझिस्टन्स आहे का हे कळू शकेल. CBNAT चाचणीचा अहवाल रिफॅम्पिसिन इनडिटर्मिनेट आल्यास दुसऱ्या सॅम्पलवर लिक्विड कल्चर अथवा LPA ची चाचणी करावी. या व्यतिरिक्त CBNAT अथवा TrueNAT चाचणीमध्ये क्षयरोगाचे जीवाणू आढळून आले नाही तथापि एक्स-रे मध्ये विकृती आहे व रुग्णास लक्षणं असल्यास तज्ज्ञांच्या मतानुसार क्लिनिकली डायग्नोज्ड TBचं निदान होऊ शकेल. बालकांमधील क्षयरोग. अठरा वर्षाखालील बालकामध्ये 2 आठवडे किंवा त्यापेक्षा अधिक कालावधीचा खोकला अथवा ताप किंवा वजनात वाढ नाही अथवा 5% अधिक घट अथवा मागील 2 वर्षात रुग्ण सक्रिय क्षयरुग्णांचा सहवासित असल्यास त्यांना अनुमानित बाल क्षयरुग्ण म्हणतात. निदानासाठी प्रथमतः छातीचा एक्स-रे काढणं आवश्यक आहे. ज्या रुग्णांच्या छातीच्या एक्स-रे मध्ये विकृती आढळून येईल त्यांचा बेडका नमुना तज्ज्ञांमार्फत गॅस्ट्रिक ॲस्पिरेट, गॅस्ट्रिक लवाज, इंड्यूस स्पुटम पद्धतीनं घेऊन CBNAT अथवा TrueNAT चाचणी आवश्यक आहे. CBNAT अथवा TrueNAT मध्ये MTB आढळल्यास क्षयरोगाचं निदान निश्चित होतं. MTB नॉट डिटेक्टेड क्षयरोग नाही, MTB डिटेक्टेड क्षयरोग निश्चित. छातीच्या एक्स-रे मध्ये नॉन स्पेसिफिक शॅडो आढळल्यास अँटीबायोटिक्सचा कोर्स देणं आवश्यक आहे. या 15 दिवसांच्या उपचारानंतर पुन्हा नॉन स्पेसिफिक शॅडो आढळल्यास तज्ज्ञांमार्फत बेडका नमुना घेऊन त्यांची CBNAT चाचणी करावी. या व्यतिरिक्त
एक्स-रे, सोनोग्राफी या तंत्राचा उपयोग करून सुद्धा तज्ज्ञ क्षयरोगाच्या निदानाविषयी निष्कर्ष काढू शकतात. अनुमानित फुफ्फुसेतर क्षयरुग्ण आढळल्यास या रुग्णांची निदान निश्चिती करण्यासाठी कोणत्या चाचण्या कराव्यात? शरीरातील जो अवयव टीबी संसर्गानं प्रभावित झाला आहे त्यास अनुसरून लक्षणं, उदाहरणार्थ लिम्फ नोड सूज अथवा वेदना, सांधेदुखी अथवा सूज अथवा मानेच्या हालचालीमध्ये मर्यादा आणि वजनात लक्षणीय घट किंवा 2 आठवडे किंवा त्यापेक्षा अधिक कालावधीसाठी ताप ही लक्षणं आढळल्यास त्यास फुफ्फुसेतर अनुमानित क्षयरुग्ण असं म्हणतात. बाधित अवयवातील नमुना तज्ज्ञांच्या मार्फत फाईन निडल बायोप्सी अथवा इतर तंत्रांनी घेण्यात येतो. हा नमुना कोनिकल ट्यूबमधून सीबीनॅट चाचणीसाठी पाठवण्यात येतो. सीबीनॅट चाचणीमध्ये एमटीबी डिटेक्ट झाल्यास क्षयरोगाचं निदान निश्चित होतं. न आढळल्यास रुग्णास टीबी नाही असं समजावं. एमटीबी आढळलेला नमुना रिफॅम्पिसिन औषधास सेन्सिटिव्ह असल्यास तो फर्स्ट लाईन एलपीए साठी पाठवण्यात येतो. एमटीबी आढळलेला नमुना रिफॅम्पिसिन रेझिस्टन्स असल्यास तो फर्स्ट लाईन सेकंड लाईन एलपीए, मॉक्सिफ्लॉक्सेसिन, पायराझिनामाइड, लिनेझोलिड या औषधांच्या लिक्विड कल्चर डीएसटी साठी पाठवण्यात येतो. सीबीनॅट उपलब्ध नसल्यास नमुना लिक्विड कल्चरसाठी पाठवण्यात येतो. लिक्विड कल्चर पॉझिटिव्ह आढळल्यास टीबीचं निदान निश्चित आहे. लिक्विड कल्चर निगेटिव्ह असल्यास रुग्णास टीबी नाही असं समजावं. चाचणीसाठी नमुना उपलब्ध न झाल्यास एक्सिजन बायोप्सी, फ्लुइड फॉर बायोकेमिकल अनालिसिस, सायटोलॉजिकल परीक्षण, एक्स-रे आणि सोनोग्राफी या चाचण्यांमधील निरीक्षणानुसार टीबी निदानाची खात्री करता येते. यास क्लिनिकली कन्फर्म्ड टीबी असं म्हणतात.